अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। सरकार स्थापनेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मग तो शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अजित पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। अर्थात विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करायचे, बहुमत चाचणी होईल आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे। अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। काल निकाल लागलाय, महायुतीला भरघोस असं बहुमत मिळालेलं आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना सध्या वेग आलाय। देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, प्रज्ञा, आज अतिशय महत्त्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते अजित पवारांना गटनेते म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। जे विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असणार आहेत, तर मुख्य प्रतोदपदी पुन्हा एकदा अनिल पाटील यांचीच वर्णी लागल्याची माहिती समोर येते। अनिल पाटील हे मुख्य प्रतोद असतील आणि त्यांच्याच मान्यतेनं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं सहीचं पत्र जाईल त्यावेळेस त्यांची प्रमुख सही असणार आहे, गटनेत्यांची सही असणार आहे आणि त्यानंतर आमदारांच्या सर्व पाठिंब्यांचं जे पत्र आहे ते राज्यपालांना देण्यात येणार आहे। महायुतीला आमचा पाठिंबा आहे, यासोबतच सरकार स्थापनेसाठी तयार असल्यासंदर्भात देखील त्या पत्रावर उल्लेख असू शकतो अशी माहिती समोर येते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आजच्या बैठकीमध्ये साधारणपणे मुख्यमंत्री शपथ कधी घेऊ शकतात याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। कदाचित उद्याच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, तर बाकीचा जो उर्वरित शपथविधी आहे तो नंतर होण्याची शक्यता आहे। ठीक आहे निलेश, तू सोबत राहास, आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।